लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी. जय शिवराय, जय भीम. एक असा मुद्दा होता, राजू खरे साहेब आमदार, तुम्हाला आम्ही मोहोळ तालुक्यातल्या जनतेने विकास कामासाठी तुम्हाला निवडून दिलेलं आहे. तुम्हाला उमेश पाटलाच्या आणि रमेश बारसकरच्या मागं पुढं करण्यासाठी निवडून दिलेले नाहीये. तुम्ही ही लक्षात घ्या. तुम्ही निवडून आल्यापासून मोहोळच्या जनतेसाठी काय करताय? तुम्ही फक्त आणि फक्त उमेश पाटील आणि रमेश बारसकर ह्या दोघांनी तुम्हाला निवडून दिलंय का? ह्या दोघांचंच मतदान आहे का तुम्हाला? आम्ही सर्व गोरगरीब जनतेने तुम्हाला मतदान करून निवडून दिलेले. तुम्ही ह्या दोघांच्याच मागे फिरताय. मोहोळच्या जनतेची कामं करा तुम्ही. आज रस्त्याचे प्रश्न आहेत, गटारीचे प्रश्न आहेत, खेळाडूंसाठी क्रीडा क्षेत्र नाहीये, तरुणांसाठी उद्योगधंदे नाहीयेत, तरुणांना बेरोजगार पहिल्यापासून आहे. तुम्ही अजून त्याला तेच करायचं आहे का तुम्हाला? आम्ही तुम्हाला काहीतरी बदल घडवण्यासाठी निवडून दिलेलं आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही अजून किती दिवस ह्यांच्या मागे पुढे हिंडणार आहेत? तुम्ही स्वतः आमदार आहेत. तुम्ही ह्यांच्या जे गुलामगिरी पहिली होती, जे पहिले आमदार होते ते राजन पाटलाच्या सांगण्यावरनं काम करायचे ना. आता तुम्ही काय करताय? तुम्ही पण तसेच निघाले. ह्या उमेश पाटील आणि रमेश बारसकरच्या सांगण्यावरनं कामे करणार आहेत का? म्हणजे आम्ही पहिली गुलामगिरी तोडण्यासाठी तुम्हाला निवडून दिलं, तुम्ही पण तेच फॉर्म्युला पुढे आणताय. ह्या उमेश पाटलाच्या रमेश बारसकरच्या सांगण्यावरनं तुम्ही मोहोळमध्ये कामं करणार आहेत का? म्हणजे त्यांनी सांगेल तेच करायचं का तुम्ही? मग तेच झाले ना. तुम्हाला तर कामं करणं होत नसेल, तुम्हाला जनतेची कामं होत नसतील तर तुम्ही राजीनामा द्या. आम्हाला असा आमदाराची काही गरज नाहीये. असा आमदार 30 वर्ष 40 वर्ष विकास झाला नाही. तुमच्याकडनं आम्ही काय अपेक्षा ठेवायची आता? तुम्ही निवडून आल्यापासून फक्त उमेश पाटलासोबतच हिंडताय, रमेश बारसकर सोबतच हिंडताय, नुसतं वाऱ्याच घालताय. तुम्हाला काय वाऱ्या घालायला निवडून दिलंय का आम्ही? तरुण पिढींचे हाल चालले आहेत, उद्योगधंदे नाही आहेत, आणि तुम्ही ह्या खुशाल तुम्ही रमेश पाटील आणि रमेश बारसकरचा प्रचार करत फिरताय. तुम्हाला ह्यांचा प्रचार करायसाठी आम्ही निवडून दिलं का? सावध व्हा. लवकरात लवकर मोहोळच्या जनतेची कामं करा. रस्त्याचे प्रश्न आहेत, गटारीचे प्रश्न आहेत, तरुण पिढीला उद्योगधंदे नाही आहेत. तुम्ही हे असं बोलला, ते तसं बोलला. तुम्ही आमदारात जनतेसाठी काय करताय? तुम्ही उभारायच्या वेळेस तर लय आश्वासन दिले होते. 21 दिवसात मी तहसील कार्यालय आणतो, 22 दिवसात मी हे करतो, 1 दिवसात ते करतो. आता कुठे गेले तुम्ही? पहिली गोष्ट, तुम्ही जनतेचे सेवक आहात. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.